Good afternoon, everyone. My name is Sanket Patange, and I welcome you to all this my YouTube session. I'm just recording on 9th of Jan. I know it's very too late. खूप उशीर झालेला आहे. अं, गेले काही दिवस व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्येत बरी नसल्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करता येत नाही किंवा मला मार्केटचा अपडेट देता आला नाही. त्या बाबतीत मी खरंच जे माफी मागतोय, अपोलोजाइज करतो. मार्केट सध्या आता आपण स्टार्ट करूया. आज थोडं माझे चार्ट्स वेगळे दिसतील तुम्हाला माझ्या या याच्यावर. त्याचं कारण बिकॉज हे जे कॅन्डल स्टिक्स जे मी वापरतो ते थोडं मी इन्स्टिट्यूशन ट्रॅक करण्यासाठी वापरतो आणि मला एक्झॅक्टली कळतं की ह्या कॅन्डल्सच्या बिहेवियर थ्रू की इन्स्टिट्यूशन कुठे एक्झॅक्टली प्ले इन अँड प्ले आउट करणार आहे. सो this is the favorite thing that I love to do it, analyzing the stocks, the market in advance. Starting with the larger time frame, आपण मंथली चार्ट पासून करूया की काय आहे काय नाही. मस्त मार्केट एक अप ट्रेंड मध्ये आहे फ्रॉम लास्ट फ्यू मंथ्स. एक कन्सोलिडेशन नंतर आपण एक ब्रेकआउट बघितलं आणि त्यानंतर कंटिन्युअस अप ट्रेंड आहे आणि मार्केट कंटिन्युअस अप ट्रेंड आहे फ्रॉम द करोना फेज. कोविड फेज पासून आपण वरच आहेत आणि मोस्टली मार्केट अप ट्रेंड आहे, पीकला आहे, तर घाबरायची काही गरज नाहीये. खाली आलं तर थोडंसं करेक्शन होईल, परत वरती जाईल. मेजरली आपल्याला जे काही गोष्टी बघायच्या आहेत, करायच्या आहेत ते आपण बघणार आहोत, करणार आहोत. लार्जर टाइम फ्रेम मध्ये कसं असतं की मंथली टाइम फ्रेम हा इन्व्हेस्टमेंट, ज्यांना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायचे असतात त्याच्यासाठी हा वापरला जातो आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी निफ्टी आता ऑल टाइम हाय पीकवर आहे. जसं 2008 ला पण झालं होतं बघा. त्यानंतर 7 ला झालं, 8 ला झालं, त्यानंतर मार्केटचं एक असं पीक होतं. पण त्या थोडेसे जरा कंडिशन्स वेगवेगळे असतात प्रत्येक वेळेस. आता कंडिशन तशी नाहीये, थोडीशी वेगळी आहे. आणि दुसरी गोष्ट, मार्केट खूप स्ट्रॉंग आहे. सो मे बी फर्स्ट सपोर्ट 19,800 ते 18,500च्या आसपास आहे. ह्या दोन लेवल्सवर आहेत मंथलीच्या बेसिसवर. वीकलीवर आता जाऊया. वीकली मार्केट काय करते, एक स्विंग हाय, स्विंग लो, परत एक स्विंग हाय, या स्तरीने मार्केट आहे आणि मार्केट आता कन्सोलिडेशन फेज मध्ये चाललंय. म्हणजे काय की आता इथं थोडंसं डिस्ट्रीब्युशन फेज आहे. मे बी हे डिस्ट्रीब्युशन असू शकतं किंवा अक्युमुलेशन पण असू शकतं, आपल्याला सांगता येत नाही. जर ब्रेकडाऊन झालं खालच्या साईडला तर आपण डिस्ट्रीब्युशन म्हणू, जर ब्रेक अप साईडला झालं तर अक्युमुलेशन म्हणू. मोस्टली आपल्याला खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत त्या बघायच्या आहेत इन फ्युचरमध्ये की काय होणार आहे काय नाही. मार्केट आता सध्या तरी करंटली खूप हायली काय म्हणतात ट्रेंड आहे आणि घाबरायची काहीच गरज नाही. फक्त आपल्याला आता एक चांगला हेल्दी पुलबॅक जर झाला मार्केटमध्ये तर आपल्याला ऑनगोईंग कंटिन्युअस ट्रेंड मिळेल, जो परत अप ट्रेंडच राहील. मे बी आपल्याला 25,000, 27,000, 30,000 लवकरात लवकर दिसण्यात येईल आणि मे बी निफ्टी 2030 पर्यंत 50,000 पर्यंत पण जाऊ शकते जर हा स्पीड कॉन्स्टंट राहिला तर. ओके, सो येत्या 7 वर्षात निफ्टी 50,000 प्लस पण असू शकते आणि बँक निफ्टी 1,00,000 प्लस असू शकते. सो दिस स्पीड कॅन टेल अस. बट राईट नाव आता हे प्रेडिकेट करणं किंवा जजमेंट देणं मला तरी आता बरं वाटत नाहीये. आणि याच्यानंतर मी जे फोकस ठेवलं आता की वीकली पण अप ट्रेंड आहे. आता याच्यात मी एक मोमेंटम इंडिकेटर वापरतो, RSI. तर RSI का वापरायचा की आपल्याला हा मला इंडिकेटर जो आहे मला 4 गोष्टी दर्शवतो. एक तर पहिले ट्रेंड मला सांगतो RSI, दुसरी गोष्ट मला स्पीड सांगतो, त्यानंतर मला सेंटिमेंट कळतात की मार्केटमध्ये आता सेंटिमेंट खूप ओव्हर पॉझिटिव्ह आहेत का ओव्हर निगेटिव्ह आहेत असंही कळतं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये आता हायली ओव्हरबॉट आहेत का अजून हायली ओव्हरबॉट व्हायचं आपल्याला, हे पण आपल्याला लक्षात येतं. सो ओव्हरऑल मी जर RSI बघितला, मी नॉर्मली 70-30 हा RSI वापरत नाही, मी 60-40 हा RSI वापरतो. आणि मी माझ्या गुरूंकडून शिकलेलो आहे. अँड्रू कार्डवेल गुरु, अँड्रू कार्डवेल सर आहेत माझे गुरु, त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. आणि त्यांच्यामुळं मला हा RSI खूप चांगल्या पद्धतीने मला यूज होतो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी, शॉर्ट टर्म स्टॉकसाठी. कुठे प्रॉफिट बुक करायचंय, कुठे नाही, कुठे मार्केट साईडवेज जाणार आहे का, या सर्व गोष्टी ऍडव्हान्स मध्ये कळतात. फक्त याला एकच गरज आहे, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस ऑल द टाइम. आणि जसं हे 2024 मार्केटला माझ्या मते अपट्रेंड असेलच, पण त्यामध्ये मोस्टली एक करेक्शन पण मी एक्सपेक्ट करतो.
मोस्टली हे करेक्शन एक तर इलेक्शनच्या अगोदर यायला पाहिजे किंवा इलेक्शन नंतर यायला पाहिजे करेक्शन. जर इलेक्शन नंतर करेक्शन आलं तर मार्केट मे बी खालच्या ज्या लेवल्स आहेत 17,000 18,000च्या आसपासच्या हे आपल्याला परत दिसण्यात येतील. एवढं करेक्शन येऊ शकतं कारण की दुसरी गोष्ट मार्केट नेहमी जेव्हा वरती जातं किंवा खाली येतं ते एका सिस्टमॅटिक फॉर्मॅटमध्ये जातं. म्हणजे मी कॅल्क्युलेशन जर केलं एखाद्या स्विंग लो पासून ते स्विंग लो, आता हा स्विंग लो ते स्विंग हाय हा बघा 30% वाढलेला आहे. ओके, त्यानंतर आपण परत हा एक स्विंग लो घेऊ आणि हा स्विंग हाय घेऊ. सॉरी, सो अगेन इथं 12% वाढलेला आहे. परत इथं एक स्विंग लो स्विंग हाय 14%. परत इथं एक स्विंग लो आणि जवळपास इथंच 18%. आता मार्केट ह्याच अशा फेज मध्ये चालत आहे. इथे बघा एक छोटासा एक स्विंग लो स्विंग हाय होता हा, इथं 12% वाढलेला आहे आणि इथून 12% तेवढाच खाली आला जेवढा वाढला होता तेवढा. So इथून एक मार्केट आता आपण चेक करूया की स्विंग हाय पर्यंत इथे 18%ची वाढ झालेली आहे आणि ह्या स्विंग हाय पासून या स्विंग लो पर्यंत एक 7%चं करेक्शन आलं आणि इथून जे आता वाढ आहे ही जवळपास 15%. म्हणजे मार्केट जवळपास 15 ते 18% ह्या लेवलमध्ये वाढतं एका स्विंग लो टू स्विंग हाय मधनं आणि त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टी सर्व बघायला आणि करायला मिळतात. सो मोस्टली याच्यामध्ये मला हे कसं सांगायचंय की आता थोडंसं अजून मार्केट जरी 1-2% वाढलं तरी चालेल आणि तिथून मार्केट करेक्शन घेऊ शकतं, खाली येऊ शकतं. सो मोस्टली आपल्याला हे चेक करायचंय की काय आहे काय नाही आणि मोस्टली आता एक आपण एक करेक्शनच्या जवळच पास आहोत पण आता राईट नाव ते चान्सेस दिसत नाही म्हणजे ते सिच्युएशन दाखवत नाहीये. मोस्टली खाली आलं तर बे ट्रॅप करायचा खूप प्रयत्न करतील मार्केटमध्ये आणि तेच होणार आहे. मोस्टली आता वीकली तर झालंय. RSI पण ओव्हरबॉट सिच्युएशनला आहे. म्हणजे 60-80 इज अन ओव्हरबॉट सिच्युएशन ऑन हायली बुलिश आणि ओव्हरबॉटच आहे. एक जवळपास 80च्या जवळ आहे. हे बघा RSI नेहमी 60-80 किंवा 80च्या आसपास थोडासा जातो आणि तिथे स्टॉल आउट होतो. आणि तिथून तो मीन रिव्हर्स होतो. सो मोस्टली 80 इज अन ओव्हरबॉट सिच्युएशन फॉर ऑल द टाइम. मागे तुम्ही कधी जाऊन अशी हिस्ट्री चेक करू शकता. आणि मार्केट ओव्हरबॉट झालं म्हणजे सगळं विकायचं नाही आहे. हा करेक्शन येईल की परत ते ह्याच रेंजमध्ये खेळत राहील आणि हा एक्स्ट्रीम बुलिश मध्ये आहोत आपण. सो नो शॉर्टिंग राईट नाव. प्रॉफिट बुकिंग येईल. शॉर्ट सेलिंग करायचं झालं तर आपल्याला शॉर्ट सेलिंगसाठी आपल्याला हा स्विंग लो निघणं गरजेचं आहे. जो सर्वात क्रुशियल आहे. त्याच्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल. सो जोपर्यंत हा स्विंग लो इंटॅक्ट आहे 18,500चा तोपर्यंत आपण सेफ आहोत. तोपर्यंत मार्केट अप ट्रेंड मध्ये. सो ऑन अ डेली टाइम फ्रेम निफ्टी इज इन कंटिन्युअस अप ट्रेंड. आता हे कन्सोलिडेशन जसं मी मगा बोललो तसं चालू आहे. आता साइडवेज राहायचे चान्सेस आहेत. आपल्याला वाट बघायची आहे. मार्केट ब्रेकआउट आलं तरच मोमेंटम मिळेल, ब्रेकडाऊन आलं तर खालच्या साईडला मोमेंटम मिळेल, पण नॉट ओव्हरऑल. RSI बघितला तर कंटिन्युअस आता हा डायव्हर्जन देतोय. हा अप ट्रेंड मध्ये डायव्हर्जन येणार आहे का? डायव्हर्जन यायचं कारण काय असतं RSI मध्ये की तो एक इंडिकेट करत असतो RSI की आता मार्केटचं जे अपसाइड डायरेक्शन असेल त्यामध्ये स्पीड थोडा स्लो होणार आहे. तर मार्केटचं स्पीड स्लो होणार आहे, मोमेंटम स्लो होणार आहे, तर आपल्याला ट्रेडिंग मध्ये थोडंसं कॉशियस राहायचंय बिकॉज त्याच्यामध्ये पैसा बनत नाही आणि मार्केट एकाच लेवलमध्ये खूप रेंगाळत बसतं आणि खेळत राहतं आणि आपलाच कुठेच पैसा बनणार नाही. आणि मग आपण प्रत्येक दिवशी ट्रेड घ्यायचा आणि त्याला चेस करत बसायचं असंही नाहीये. तुम्हाला प्रत्येक सेटअपला चांगल्या सेटअपला तुम्हाला ट्रेडिंग करायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला काम करायचं. आता ओव्हरऑल मला तर हे दिसतंय की एका रेंजमध्ये मार्केट रेंगाळतंय चाललंय. वरती 21,800चा रेजिस्टन्स आहे, खाली 21,500चा सपोर्ट आहे. आता ह्या रेंज मधनं एक तर ब्रेकआउट आलं तर चांगली गोष्ट आहे. अपसाईडलाच ब्रेकआउट यायला पाहिजे कारण की मार्केट एक्स्ट्रीम बुलिश होतं, वरतीच जायला पाहिजे. लास्ट टाइम मी एक इन्स्टिट्यूशनल झोन लेवल काढून ठेवला होता हा. त्या झोन मधनं मार्केट सारखं सारखं वरती जात आहे. इट्स नॉट ब्रेकिंग अप अँड दिस इन्स्टिट्यूशनल झोन इज व्हेरी गुड. आता इन्स्टिट्यूशनल झोन आणि सपोर्ट रेजिस्टन्स हे फार दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यात मध्ये मी व्हिडिओ बनवेल नक्कीच. आणि जसं मी मला बोललो की आता साईडवेज आहे, तर साईडवेज मी जसं डेली टाइम फ्रेम वरनं खाली आलो. आता डेली टाइम फ्रेमचा हा हे आहे
मोमेंटम डाईंग ऑफ होतं हे तर सांगतोय, पण मी जसं 125 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आलो, मोठ्या टाइम फ्रेमवर थोड्याशा इंट्राडेच्या, तर त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की बघा की मार्केट एका रेंजमध्ये गेलंय आणि माझा RSI पण मला सांगतो की हा रेंजमध्ये आहे. जोपर्यंत आता रेंज ब्रेकआउट होत नाही, जोपर्यंत RSI पण 60च्या वरती जाणार नाही, तोपर्यंत अपसाईड मोमेंटम नाहीये किंवा याच्या खाली जाणार नाही, तोपर्यंत डाऊनसाईड मोमेंटम नाहीये. सो ज्यांना साइडवेज स्ट्रॅटेजी माहिती आहे, स्ट्रॅडल ट्रायंगल कसा वापरायचा, आयर्न कॉर्नर कसा वापरायचा आहे, त्यांनी ह्या लेवलवर इम्प्लिमेंट करा. तुम्हाला जे स्टॉप लॉसेस, ट्रेडिंग स्टॉप लॉसेस कंपल्सरी असणार आहे माझे. 21,800 तुमचा वरचा रेजिस्टन्स आहे आणि 21,500 हा तुमचा खालचा सपोर्ट आहे. सो ह्या लेवलमध्ये तुम्ही स्ट्रॅडल ट्रायंगल करून तुम्ही आत्ता मस्तपैकी ऑप्शन रायटिंग करून, ऑप्शन सेलिंग करून पैसे कमवण्याचा मस्त सोनारी चान्स घालू नका आणि मार्केट ह्याच रेंजमध्ये जर अजून 2-3 दिवस राहिला तर प्रीमियम्स मस्त मिळतील. आणि येत्या काही दिवसात आपल्याला एक्सपायरी पण आहे, तर बघूया एक्सपायरीमध्ये काय होते. आणि प्रत्येक एक्सपायरीला चेस करू नका. मंडेला एक्सपायरी यायची आहे ते मिड कॅपला मी ट्रेड करतो, मी एक्सपायरीमध्ये मोमेंटम मिळेल नाही बॉस. प्रत्येक एक्सपायरीला मोमेंटम मिळेल असं कुठंच लिहिलेलं नाहीये. मार्केट आपल्या म्हणण्यानुसार किंवा आपल्या लॉजिकनुसार चालणार नाही. आपल्याला मार्केटनुसार चालायचं आहे, कारण की मार्केट हे शेवटी एक देवच आहे. मार्केट हे भगवान आहे. सो प्राइज इज नथिंग बट भाव भगवान छे. आणि जर भाव भगवान छे जर आहे आणि जर देव आहे आणि प्राइजेस जर देव आहे, तर आपल्याला प्राइजला रिस्पेक्ट करायचा. आता प्राइज मला सांगतोय, मला परमेश्वर मला सांगतोय, माझा मार्केट परमेश्वर, की आपल्याला ह्याच्यामध्ये की साईडवेज राहायचंय, ट्रेडिंग करायचं नाही, अवॉइड करायचं आहे मोस्टली. आणि हा अवॉइडिंग ट्रेडिंग मध्ये मी शॉर्ट सेलिंग सांगितलेलं आहे, ऑप्शन ट्रेडिंग, शॉर्ट ट्रायंगल, आयर्न कॉर्नर, हे जे स्ट्रॅटेजीज इफ यू नो यू कॅन इम्प्लिमेंट दिस. इफ यू डोंट नो, लर्न दिस अँड देन ट्राय टू इम्प्लिमेंट. इट रिक्वायर्स अ स्किल डेव्हलपमेंट फर्स्ट. त्याच्याशिवाय हे होणार नाहीये. आणि जसं तुम्ही बघता ते माझे हे सगळे कॅन्डल स्टिक्स आज पूर्ण वेगवेगळे दिसतात, बिकॉज येस आय एम युझिंग दिस कॅन्डल्स फॉर माय प्रॅक्टिस पर्पज, माय एज्युकेशन पर्पज, फॉर माय अनालिसिंग पर्पज. आणि याच्यातनं मला इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी समजते, ती कशी समजते येत्या काही सेशन्स मध्ये मी डिक्लेअर करेल, ओपन करेल, सांगेल. पण तुम्ही माझ्या ह्या मेहनतीला, माझ्या ह्या प्रेमाला तुम्ही प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा आणि लोकांना सांगा. तुमचे मला रिव्ह्यूज मला मिळू द्या, फीडबॅक्स मिळू द्या, की तुम्हाला काय शिकायचंय, काय अडचण येते, आपण कसं त्याच्यावर मात करू शकतो, आपण हे त्याच्यावर बघू. शिकायला कधीच हरकत नसते. एकच सांगेल, ह्या स्टॉक मार्केटच्या देवाकडे कुठलंही शॉर्टकट नाही, इथे मेहनत परिश्रम आहे. दुसरी गोष्ट, हे तुम्हाला एका रात्रोरात MLM स्कीम सारखं तुम्हाला ते स्वप्न दाखवून इथं विकल्या जर गेले असतील, तर प्लीज ह्या याच्यामध्ये थांबा. कारण की ट्रेडिंग मध्ये लॉसेस सुद्धा असतात, हे लक्षात ठेवा. आणि मार्केट सध्या साइडवेज कन्सोलिडेशन मध्ये आहे हे दिसतंय, त्यामुळे मी निश्चिंत आहे. आणि तो दिस इज अपसाइड झोन, हा खालचा झोन. सो मार्केट ह्या झोनच्या मध्ये आहे. सो तुम्ही असेही म्हणू शकता वरचा माझा सप्लाय झोन आहे किंवा रेजिस्टन्स झोन आहे किंवा व्हॉट्सएव्हर, बट ह्या दोन झोन मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत मला तरी आता सध्या ट्रेडिंग पासून लांब राहायचंय. सो आय एन्जॉय माय डे, अपकमिंग डेज लिटल बिट रिलॅक्स्ड. आणि मी आयर्न कॉर्नर वगैरे करायचा प्रयत्न करेल ह्या झोन मध्ये, तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पण दिस इन्स्टिट्यूशनल लेवल इज वर्किंग अ नाईस. पहिला एक पुलबॅक आला, तिथून वरती गेला. दुसरा पुलबॅक आला, तिथूनही चांगला. तिसऱ्यातनं पण चांगला एक पुलबॅक दोन वरती गेलाय. आता मोस्टली आता हा जो एरिया आहे फॉर इन्स्टिट्यूशनल एरिया, हा वीक झालेला आहे. सो मी आता हा घेणार नाहीये. जर नेक्स्ट इन्स्टिट्यूशनल एरिया कुठं असेल, तो हा एक आहे, हा एक झोन. आणि एक खालचा एक छोटासा पण एक टेस्टेड झोन आहे. सो दिस इज एक झोन. So this is my two institutional trading zone. So let's see how it is working. आणि मार्केट ह्या लेवल पासून सेल ऑफ होते आणि इथे जर सपोर्ट घेत असेल तर आपल्याला इथे शॉर्ट सेलिंगच्या पोझिशन इथे घ्यायचे, तिथे शॉर्ट सेलिंगचे पोझिशन कापायचे आहेत. ऍज सिम्पल एज दॅट. पण हे मोस्टली प्रॅक्टिस करून, तुम्हाला ट्रेडिंग करून, ट्रेडिंग एक्सपिरियन्स घेऊन, थोडेसे स्टॉप लॉस हिट करूनच हा येणार आहे, असा सहजासहजी येणार नाहीये. सो मोस्टली फॉर निफ्टी 50 आज एवढं तरी मला दिसतंय की वी आर इन टू दिस टू झोन्स. मी परत हा झोन तुमच्यासाठी काढतोय. अँड येस, मी याला एक काम करतो, याला ब्लू लाईन टाकून देतो. येस, so this is a my fresh institutional buying zone. So आता ह्या दोन एरियाज मध्ये मार्केट कुठे आहे ते मला ते बघायचंय आणि चेकआउट करायचं. तर मे बी जसं निफ्टीला सेम आहे, तर बँक निफ्टी पण काय वेगळं नसेल, सेमच असेल. विल स्विच टू द बँक निफ्टी. तर बँक निफ्टी पण तेच आहे, एका रेंज मध्ये आहे. आपण मंथली चार्ट पासून चालू करूया. सो मंथली चार्ट मध्ये we can start. So we can see the monthly chart is extremely bullish. मंथली सेटअप पूर्ण म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ज्यांच्या आहेत ते एक्स्ट्रीम बुलिश आहेत, ते एक्स्ट्रीम हॅपी असतील, कारण की स्टॉक चांगले परफॉर्म करतात, ते PSU सेक्टर चांगला करतंय, बँकिंग सेक्टर चांगला करतंय. आणि याच्यामध्ये मोस्टली
मार्केट आता अप ट्रेंड आहे, कंटिन्युअस आहे. पीकवर आहेत तर थोडंसं कूल ऑफ होऊ द्या. मार्केटचा मोमेंटम बघूया. मंथलीचा हा 60-60च्या रेंजमध्ये असते. सो त्याच्यात अजून चान्स आहे पोटेन्शियल की तो वरती जाऊ शकतो. नाही असं नाहीये. तर करेक्शन आला तो वेल अँड गुड, नॉट अ प्रॉब्लेम. स्विचिंग डाऊन टू द वीकली टाइम फ्रेम. वीकली टाइम फ्रेम ऑलरेडी आपल्याला सांगतोय की वी आर इन द कन्झेक्शन राईट नाव. सो आपल्याला एक दिसतंय की एका रेंजमध्ये बँक निफ्टी पण सुद्धा आहे, ना अपसाईड ना डाऊन साईड. सो अगेन जसं मी मगा म्हणलो की जर निफ्टी साईडवेज आहे तर बँक निफ्टी पण असणार, फिन निफ्टी पण असणार. तर हे सगळे इंडेक्स एकमेकांना धरून थोडंफार 19-20 म्हणजे कधीतरी ते वर्षातून एक किंवा महिन्यातून एकदा दोनदा ते एखादा इंडेक्स स्ट्रॉंग असेल किंवा एखादा इंडेक्स वीक असेल तर तसं होऊ शकतं. ओव्हरऑल शॉर्ट स्ट्रॅडल, ट्रायंगल, आयन कॉन्डॉर हे जे प्रकार आहेत ऑप्शन सेलिंग मध्ये, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, त्यात ना तुमचा वीकली पैसा बनू शकतो, डेली पैसा बनू शकतो. म्हणून मोस्टली मी वीकली ट्रेड्स घेईल. स्विंग ट्रेड मध्ये मला साइडवेजच थांबायचं. So upside we do have 48,320 for the resistance and downside we do have 46,880 as an support. So ह्या दोन लेवल्सवर बघायचं मार्केट काय करणार आहे काय नाही. खाली इन्स्टिट्यूशनल झोन इथे आहे फॉर द वीकली आणि ह्या लेवलसाठी मी खूप आतुरतेने वाट बघेल. आणि मार्केट जर ह्या लेवलला येणारच आहे आज नाही तर उद्या, म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ की नॉट येट, नॉट इमिजिएट, पण येणार आहे. त्याला वेळ लागेल. पण लेट्स टेक सम confirmation and then the market will give us the hint. Weekly RSI extreme bullish level again. We do have some divergence coming in, म्हणजे मोमेंटम स्लो झालेला आहे बुलिशचा. तर बघूया जर मार्केट परत मोमेंटम घ्यायचा असेल तर RSI आपल्याला परत इंडिकेट करेल. आणि डेली चार्ट वर निफ्टी, बँक निफ्टी नथिंग न्यू. एक हाय दिलेला आहे, परत लो, परत त्याच लेवलवर खेळतंय आणि मार्केट पूर्ण साइडवेज आहे. सो या साइडवेज मध्ये 90% मी सांगतो की काही होत नाही. एकच होतं, लोकांचे खूप मोठे लॉसेस होतात, अकाउंट खाली होतात. तर मोस्टली अशा ह्या साइडवेज एरियाला आम्ही ग्रे झोन एरिया म्हणतो किंवा नो ट्रेडिंग झोन म्हणतो. की ह्या ट्रेडिंग झोन मध्ये आम्ही डायरेक्शन ट्रेडिंग घेत नाही, आम्ही फक्त नॉन डायरेक्शन ट्रेडिंग घेतो. ज्यांना नॉन डायरेक्शन ट्रेडिंग माहित नाही त्यांनी ह्याचा विचार करावा. मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल तरी पैसा बनतो, साइडवेज गेला तरी पैसा बनतो ऑप्शन ट्रेडिंग मध्ये, आणि डाऊन ट्रेंड जरी सुरू झाला असतो तरी याच्यात पैसा बनतो. सो मोस्टली आता नो ट्रेडिंग झोन आहे आमच्यासाठी तरी, माझ्यासाठी तरी स्पेशली. आय डोंट वॉन्ट टू टेक द रिस्क. आणि ॲज माय RSI इज ऑल्सो टेलिंग दॅट हा साइडवेज झोन मध्ये असणार आहे ते आणि थोडा अजून राहू शकतो. Don't want to put myself into the risk right now for this upcoming days. So until unless I don't have any institutional buying zone at this current price, let's see, एक छोटासा एक इथे आहे पण नॉट शुअर अबाउट दिस institutional buying zone. पण एक छोटासा मार्किंग इथे मी करतो. So this is the one and अजून थोडा मोठा करूया. The next buying will be over here. हे दोन एकामध्ये एक दोन झोन्स आहेत केलाय. सो मोस्टली आता चेक करूया ओव्हरऑल सेंटिमेंट साइडवेज टू बेस्ट वे स्टे आउट ऑफ द मार्केट, हेच राहील माझं म्हणणं. RSI पण तेच सांगतोय. अँड सॉरी, मोस्टली पुण्यात आज भरपूर पाऊस झालाय. आज वातावरण पण व्यवस्थित नाहीये. अँड फॉर लॉंग टाइम माझा आवाज पण नव्हता नीट, मला रेकॉर्डिंग पण करता येत नव्हतं. प्रत्येक वेळेस खोकला किंवा सर्दी, इट्स नॉट अ गुड फॉर द रेकॉर्डिंग. आणि फिन निफ्टी करूया फ्रॉम द मंथली चार्ट पर्स्पेक्टिव्ह. फिन निफ्टी uptrend same like a Nifty. Weekly also, wow, weekly कम्प्लीट आपल्याला सांगतोय हा किती मोठा कन्सोलिडेशन मध्ये चाललाय. म्हणजे गेले 1, 2, 3, 4, 5 आठवडे झालाय, म्हणजे जवळपास एक महिना झालाय फिन निफ्टी काहीच करत नाही. आणि सी हाऊ मेनी पीपल आर लुझिंग मनी इन टू दिस कन्सोलिडेशन. सो एवढं जर जाणार असेल तर यार बट ऑब्वियस मी रायटिंग करून माझा पैसा बनवेल आणि माझा पैसा खूप छान बनेल अशा कन्सोलिडेशन मोड मध्ये, नो ट्रेडिंग झोन मध्ये सुद्धा. फक्त याला प्रॅक्टिस आणि मेहनतीची गरज आहे आणि मी त्याला ग्रे मार्क करतोय. सो दिस इज माय इन्स्टिट्यूशनल बाइंग ऑन फ्रेश बाइंग एरिया ॲट 19,600. अँड आय मीन मी वाट बघतोय की हा जर खरंच एरिया भेटला तर मला इन्व्हेस्टमेंट साठी खूप चांगला आहे, मला ट्रेडिंग साठी खूप चांगला आहे, लॉंग टर्म साठी मला खूप चांगला आहे. आणि डेली चार्टवर आणि मोस्टली तुम्हाला RSI पण दाखवतो मंथली चार्टचे एकदा. सो इट्स अन अप ट्रेंड टेलिंग मी
ऑन मंथली. वीकली पण एक कन्सोलिडेशन मोड मध्ये आहे आणि डायव्हर्जन्स आहेत, कम्प्लिटली डायव्हर्जन्स येतात ते. आणि अपट्रेंड मध्ये डायव्हर्जन्स येणं म्हणजे मोमेंटम स्लो करणं, तेच त्याचा अर्थ आहे. लोकांना खूप साऱ्या गोष्टी आहेत की डायव्हर्जन्स आला की सेल ऑफ वगैरे होईल, असं काही नाही. तर मी याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेल, तुम्हाला गाईड करेल. एक तर हिंदीमध्ये असेल, त्यांना सर्वांना कळू द्या. फक्त माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा. तुमचं प्रेम माझ्यावरती सुद्धा, मला एवढंच म्हणणं आहे. अगेन सेम डेली साइडवेज आहे, मोमेंटम ड्रॉपिंग आहे आणि मार्केट आता थांबायचंय. जर मार्केट वरती गेलं तर याच्यावरती मोमेंटम बुलिश होईल, याच्या खाली हे होईल, बेरिशनेस आहे, म्हणजे सेल ऑफ म्हणजे प्रॉफिट बुकिंग होईल. तो मोस्टली 4 आवर्स मध्ये काय दिसतंय कुठे, सो नो बाय झोन, इन्स्टिट्यूशनलचा एक झोन ह्या लेवलवर पण ऑलरेडी तो टेस्ट आहे. लेट सी की एकतर या झोन मधूनच मार्केट, म्हणजे जसं बँक निफ्टीला आहे तसंच पेन निफ्टीला पण आहे. आणि ही गॅप क्लोज जर झाली तर खूप मजा येईल. तर गॅप क्लोज मध्ये बघूया काय आहे का. सो मोस्टली नॉट. अँड एकदा एरिया रिटेस्ट सेकंड टाइम होतंय का बघूया. सो वी आर कीपिंग दिस आय ऑन दिस फ्रेश इन्स्टिट्यूशनल झोन ऑन 4 आवर्स. सो लेट सी परत एकदा याच्यातनं बाईंगनेस येते का, नसेल आलं तर खालचं एरिया पक्का फिक्स आहे. सो मोस्टली दिस इज माय रिव्ह्यू फॉर दिस होल वीक, अपकमिंग वीक. मे बी असं वाटतं की मंडे पर्यंत काहीतरी व्हायला पाहिजे आपल्या येणाऱ्या मंडे पर्यंत. एक तर शुक्रवार, एक तर इथं खाली बंद होऊन वरती जायला पाहिजे, किंवा वरती बंद करून किंवा प्रॉफिट बुकिंगला परत आपण सुरुवात झाली पाहिजे, किंवा मे बी ह्या कन्सोलिडेशन झोन मध्ये अजूनही मार्केट राहू शकतं. हे 3 साइडवेज सिनेरियोज आहेत फॉर द सेम निफ्टी, बँक निफ्टी अँड फिन निफ्टी. अँड होप सो यू लाईक. येस, मला माहिती आहे की तुम्हाला आता स्टॉक पाहिला असेल की एखादा ब्युटिफुल स्टॉक मी तुम्हाला सांगू. तर स्टॉकचं नाव आहे TTML. येस, खूप दिवस झाले मी स्टॉकवर माझं लक्ष आहे. मंथली चार्ट पासून याचा रिव्ह्यू सांगतो काय आहे. TTML म्हणजे टाटा टेली सर्व्हिस, म्हणजे जो डोकोमो आपला टाटा डोकोमो होतो त्याची ही कंपनी आहे. आणि मे बी ह्या कंपनीचं काहीतरी ग्रोथ खूप चांगली आहे. आणि मागे आपण बघू शकतो की कंपनी एका मस्त अप ट्रेंडिंग झाली, परत आता प्रॉफिट बुकिंग आलंय, करेक्शन झालेलं आहे, कन्सोलिडेशन फेज मध्ये आहे. आणि जसा हा स्टॉक 100 रुपयाच्या वरती जाईल, इथं अक्युमुलेशन चालू आहे असं वाटतंय, कारण की स्टॉक कंटिन्युअस वरती आलेला आहे एका बॉटमिंग पासून. आणि जर हा स्टॉक 100 रुपयाला ब्रेकआउट झाला, 80 रुपयाचा स्टॉप लॉस तुम्ही लॉंग करू शकता. फर्स्ट टार्गेट 120, सेकंड 150, थर्ड विल बी 200 अँड मे बी अपसाइड ऑल्सो. हा स्टॉक मला पोटेन्शियल दिसतो आणि याच्यात ब्रेकआउट हा ट्रेड आहे. मोस्टली याच्यामध्ये मार्केट खूप साइडवेज जात आहे, कन्सोलिडेशन होत आहे, पण अपसाइड ब्रेकआउट होत आहे. बघा RSI पण मला मोमेंटम अपसाइड दाखवत आहे. आणि याच्यावर मला लक्षात येतं की मी 100 रुपयाच्या वरती हा स्टॉक किंवा 100 रुपयाला मी घेऊन 80 रुपयाच्या स्टॉप लॉस मी रिस्क मॅनेजमेंट करून मी ठेवू शकतो. आणि मोस्टली 150 ते 200च्या टार्गेटसाठी हा स्टॉक ठेवला तरी चालेल. तर 120ला तुम्ही पार्शियल प्रॉफिट बुक केलं तर त्याहून अतिउत्तम. डिपेंड अपॉन यू, व्हॉट यू थिंक, व्हॉट यू नॉट. पण टाटा टेली सर्व्हिस मला वाटतं की खूप बूमिंग राहील आणि येत्या काही दिवसातच हा स्टॉक खूप पडेल आणि मजा येईल ह्या स्टॉकला बघायला, कारण की हा स्टॉक खूप मला मोठा पोटेन्शियल वाटतं की हा झालेला आहे. त्यानंतर एक सरप्राईज गिफ्ट, न्यू इयर गिफ्ट म्हणून सगळ्यांना अजून एक कॉन्फिडन्स पेट्रोलियम. तर मंथली चार्ट पासून सुरुवात करू. कॉन्फिडन्स पेट्रोलियम मस्त अप ट्रेंड आहे. परत एका तुमच्या म्हणण्यानुसार जो तुमचा हा रेजिस्टन्स हा सपोर्ट होत असेल तर इथे बाय करा, ही चांगली गोष्ट आहे. ऍज पर द इन्स्टिट्यूशनल स्ट्रॅटेजी इथं अक्युमुलेशन होत आहे इथे पण ह्याच एरियामध्ये. आणि फॉर वीकली दिस इज माय गुड झोन टू बाय. मी बाय करेल ह्या स्टॉकला 95 रुपयाच्या वर सिरियसली. अँड फॉर द स्टॉप लॉस ऑफ 80 रुपीज, म्हणजे फक्त 15 रुपयाच्या स्टॉप लॉस वर हा टार्गेट मला कमीत कमी 120 ते 150 रुपये पण देऊ शकतो. खूप पोटेन्शियल आहे आणि ह्या स्टॉकवर लक्ष ठेवा. खूप चांगला स्टॉक आहे आणि माझी जी बाईंग एरिया असेल ती ह्याच्या इथे आसपास असेल, 95च्या आसपास किंवा 95च्या एवढं. ह्या लेवलला बाय केलं तरी चालेल, बट 80 रुपयाचा स्टॉप लॉस फिक्स मॅन्डेटरी ठेवा. आय एम रिपीटिंग अगेन, कंपल्सरी स्टॉप लॉस पाहिजे. सगळं कॅपिटल घालण्यापेक्षा छोटीशी अमाऊंट गेलेली कधी बरी असते, पण छोट्या कॅपिटलसाठी आपण, छोट्या रिस्कसाठी आपण मोठं कॅपिटल दावावर लावतो आणि मग मोठे कॅपिटल लॉसेस बँक अकाउंट खाली होतात. सो डोंट डू दॅट. मनी मॅनेजमेंटवर पण लवकरच मला बोलायचं ओपनली सगळ्यांवर, आणि त्याच्यावर मी खूप मोठा विषय मी डिस्कस करेल. सो दिस आर द टू स्टॉक आय एम डिस्कसिंग राईट नाव अँड आय नो दिस इज व्हेरी गुड पोटेन्शियल टू बाय. सो लेट्स सी, लेट्स होप फॉर द नेक्स्ट अपकमिंग वीक. मे बी मी आता नसेल तर मे बी पुढच्या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी मी एखादा व्हिडिओ बनेल. तोपर्यंत स्टे ट्यून. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब माय चॅनल.
and please shower your love and blessings upon me. Thank you. Goodbye. Have a great day.